बदलापूरहून कर्जतकडे जाणारी पहिली 15 डब्यांची लोकल आता बदलापूर रेल्वे स्थानकावरती आलेली आहे. दुपारच्या सुमारास सुद्धा बदलापूर पर्यंत धावणारी पहिली जी लोकल आहे 15 डब्यांची ती आपण पाहिली आणि आता सुद्धा ही 15 डब्यांची लोकल आपण बघत असाल तर बदलापूर रेल्वे स्थानकावरती येताना आपल्याला बघायला मिळते. नवीन लोकल असणार आहे आणि या लोकलची 15 डब्यांच्या लोकलची वाट सध्या रेल्वे प्रवासी बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आई हुई लोकल 7:41 की कर्जत जाने वाली पूरी लोकल है. 15 डब्यांची लोकल सध्या बदलापूर रेल्वे स्थानकावरती आलेली आहे. अर्थात नगराध्यक्षांच्या माध्यमातून खरं तर मॅडम इकडे हो, थांबा ना, खाली उतरा ना, अर्ध्यांनी दिसत नाही. इकडे 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 हा 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 या काही थांबा एक मिनिट. मॅडम तुम्ही थांबायचं ना, थांबा थांबा चिमुटे का ओके. कर्जतला जी 15 डब्बा ट्रेन जाणार आहे त्यांच्या लोको पायलटचा आम्ही आज इथे सत्कार केलेला आहे. पहिली 15 डब्बा ट्रेन कर्जतला निघत आहे बदलापूरवरून. चला गव्हांच्या जाई अड्डा दे काढून अड्डा दे काढून तिकडे. ठीक आहे ओके. अर्थात ही कर्जत आज 15 डब्यांच्या खूप सुंदर वाटलं. अक्षरशः 4 वर्षातून इतका आनंद झाला. खूप रिअली थँक्यू मॅडम. अर्थात सध्या बदलापूर रेल्वे स्थानकाचं चित्र आपण बघतोय आणि या रेल्वे स्थानकावरती खरं तर 15 डब्या लोकल प्रवासी धन्यवाद मानतायत खरं तर. आणि मुंबईहून जाणारी ही लोकल आहे 15 डब्यांची. 15 डब्यांची लोकल सध्या कर्जतला रवाना होतीये. दुपारची जी लोकल होती ती बदलापूर पर्यंत धावली आणि आता ही जी लोकल आहे ती कर्जत पर्यंत धावणार आहे. त्यामुळे 3 डबे वाढले असल्यामुळे अर्थात काहीसा प्रवाशांचा भार जो आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे. ट्रेन चालू करून फायदा होणार नाही. अजून ट्रेन चालू करायला पाहिजेत मॅडम. एक ट्रेन चालू करून फायदा होणार नाहीये. अर्थात लोकांच्या या मागण्या आहेतच, प्रवाशांच्या या मागण्या आहेतच की आणखी यामध्ये वाढ करावी. पण अर्थात तर आपण बघत असाल आज 15 डब्यांची ही लोकल धावली आहे पहिली. प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेतच की यामध्ये वाढ करावी, वेळेमध्ये काही बदल करावा. पण आज पहिला दिवस आहे. प्रायोगिक तत्वावरती ही सुरुवात प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडमच्या घेणार आहोत. शहराध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. काय एकंदरीत माहिती देत आहे आज म्हणजे जशी बदलापूरकडे धावली तशी आज सुरुवात झाली कर्जतकडे.
मोठा म्हणजे छान असा प्रतिसाद मिळणार की काय? आज 26 जुलै 2026 रोजी बदलापूर येथे 4:30 वाजता पहिली 15 डब्बा ट्रेन आली आणि आता 7:41 ची पहिली कर्जत 15 डब्बा ट्रेन बदलापूरहून कर्जतच्या दिशेने निघाली. म्हणजे रेल्वे प्रशासनाने जो आपल्याला शब्द दिला होता की 15 डब्बा गाडी आम्ही जुलैपासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय, तर आज पहिली सुरुवात आहे. मानलं लोकांची प्रतिक्रिया आहे की वाढवा, पण मी लोकांना नक्कीच आश्वासन देईन की ह्याच्यात वाढ कशी होईल ह्याच्यासाठी आता आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आणि नक्कीच गर्दीच्या वेळेस सकाळ असो किंवा संध्याकाळ असो दोन्ही वेळेस 15 डब्बा जास्तीत जास्त कशा आपल्याला मिळतील ह्याच्यासाठी आम्ही आता पुढचे प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर हे प्लॅटफॉर्मचं काम जे चालू आहे हे सुद्धा कसं जलद गतीने होईल ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न आधीपासून चालू आहेत, ह्याच्या पुढेही करणार आहोत. आणि लवकरात लवकर तुमची ही जी असुविधा होतीये ती सुद्धा कशी दूर होईल ह्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच नागरिकांना मी सांगेन की एक कुळगाव बदलापूरची प्रथम नागरिक म्हणून मी तुम्हाला आश्वासन देते की रेल्वे प्रशासन जेवढं शक्य होईल तेवढं 100% काम देण्याचा प्रयत्न करत आहे. काही टेक्निकल बाबी असतात ज्याच्यामुळे काम कधीतरी पुढे मागे होतं, पण नक्कीच लवकरात लवकर काम कसं पूर्ण होईल ह्याच्यासाठी ते सुद्धा प्रयत्नशील आहेत. आणि लवकरच तुम्हाला पुढील 1 वर्षामध्ये जास्तीत जास्त काम पूर्ण झालेलं बघायला मिळेल. काही रेल्वे स्टेशन परिसरात काही ठिकाणी आसन व्यवस्था नाहीये, त्यामुळे त्यांना पायऱ्यांवर बसावं लागतंय. आता सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे मोठी तारांबळ त्यांची होते. तर काही व्यवस्था करण्यात येईल. आता तुम्ही हेच बघा, आपण इथे 2 नंबर प्लॅटफॉर्मला आहोत. इथे जो अर्धाच प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसतोय तो अर्ध्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला शेडचं काम चालू केलेलं आहे. हे शेडचं काम पूर्ण झालं की त्याच्यावर तिथे आसन व्यवस्था सुद्धा होणार, म्हणजे लोकांना बसण्याची व्यवस्था सुद्धा होणार आहे. म्हणजे हे मी म्हणेन हा शेवटचा पावसाळा म्हणायला हरकत नाही की जास्तीत जास्त, म्हणजे कारण काय एमआरसीच्या टीमशी मी स्वतः गेल्या 15 दिवसापूर्वी भेट घेऊन सगळी विचारणा केलेली आहे, सगळी माहिती घेतलेली आहे. जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढं हे प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण करण्यासाठी ते जास्त प्रयत्नशील आहेत. बाकी ब्रिजचं काम त्यांनी मागे ठेवले, पण प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण करताय का, तर लोकांना जाण्या येण्यात असुविधा होतीये. त्याचबरोबर सीएसटी साईडला जे आपलं ईस्ट वेस्ट जाणं बंद झालेलं आहे तो ब्रिज सुद्धा ते लवकरात लवकर उतरवणार आहेत, जेणेकरून लोकांना जी ईस्ट वेस्ट जाण्यासाठी असुविधा होतीये ती पण कुठेतरी तो पण त्रास कमी होईल. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल तर नुकतीच ही लोकल धावली 15 डब्यांची. प्रवाशांची मागणी आहे की वेळ बदलावा. एक चांगली गोष्ट आहे की कर्जतकडे जाणारी ही एक वेळ आणि ही जी लोकल आहे तो निर्णय एक रेल्वे प्रशासनाचा चांगला आहेच, पण यामध्ये आणखी वाढ करावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी.